श्रीरामपूर येथील रामनवमी मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर बजरंग दल चांगलाच आक्रमक झाला असून दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच ही दगडफेक ज्या ठिकाणाहून करण्यात आली ती जामा मशीद आणि सय्यद बाबा दर्गा ही जबरदस्त करा अशी मागणी बजरंग दलानं प्रशासनाकडे केली आहे। श्रीरामपूर येथे दिनांक 26 मार्च रोजी निघालेली मिरवणूक वॉर्ड क्रमांक 2 येथे आली असता इथल्या सय्यद बाबा दर्गा आणि जामा मशिदीतून काही धर्मांध जिहादी लोकांनी अमानुषपणे दगडफेक केली। यात अनेक रामभक्त जखमी झाले असून एकाचा डोळा निकामी झालाय। तसेच या दर्गा आणि मशिदीत अनेक अवैध धंदेही चालतात। अनेक वेळा छापा टाकल्यानंतर येथे गोमांसही मिळून आले। काय निवेदन दिलं आणि निवेदनाच्या माध्यमातून आपली प्रशासनाकडे काय मागणी? जय श्रीराम। श्रीरामपूर मधील रामनवमीच्या दिवशी आमचे हिंदू समाजाचं पवित्र झेंडा मिरवणूक गोंदवणीमधून दरवर्षी निघत असते। गेली 50 वर्षाची ती परंपरा आहे। अनेकदा त्या मिरवणुकीवरती त्या वार्ड नंबर 2 मधील जिहाद्यांनी दगडफेक केलेली आहे। ते मिरवणुकीचं कार्य थांबवणं यासाठी ते जिहादी अनेक प्रयत्न करत असतात। यावेळेस ज्या मस्जिदीमधून दगड आले त्या मिरवणुकीमधील हिंदूंना मोठी दुखापत झालेली आहे आणि आज आम्ही ती जी अवैध मस्जिद आहे तिला प्रशासनाने त्वरित उद्ध्वस्त करावं या संदर्भात बजरंग दलाच्या माध्यमातून प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज आम्ही सर्वजण आलेलो आहोत। वार्ड नंबर 2 मध्ये जी घटना घडली तर आमच्या झेंडा मिरवणुकीवरती जी दगडफेक झाली तर वार्ड नंबर 2 हे आतंकवाद्यांचं नंदनवन आहे आणि त्या ठिकाणी नेहमी या ज्या आतंकवादी संघटनेच्या गतिविधी सुरू असतात। ही जी दगडफेक झालेली आहे ही एक आतंकवादी ट्रेनिंग असलेल्या दिसून येते आणि ज्या मस्जिदीमधून ही जो दगडफेक झाला आहे तर त्या मस्जिदीमध्ये ही ट्रेनिंग होत आहे। तर आमची प्रशासनाला विनंती आहे, ज्या मस्जिदीला रेल्वे प्रशासनाने अनेकदा ते अतिक्रमण हटवण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे तरी देखील या जिहाद्यांनी ती मस्जिद त्या ठिकाणावरून हटवलेली नाही। तरी मी पुन्हा बजरंग दलाच्या वतीने प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण तत्काळ ती मस्जिद उद्ध्वस्त केली नाही तर बजरंग दल इतिहासाची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही। जय श्रीराम। हे निवेदन नुकतंच प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आलंय। राष्ट्रप्रथम, अहिल्यानगर।